पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यामध्ये ठेवले जातात त्या न्यायाधीशांनीच त्या अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं समोर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीने या न्यायाधीशांना बडतर्फ केलंय। मात्र जर न्यायाधीशांनी स्वतः अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर त्यांच्यावरती फक्त बडतर्फीची कारवाई का? इतर आरोपींप्रमाणे या न्यायाधीशांना अटक का करण्यात येत नाहीये? बडतर्फ करण्यात आलेले हे न्यायाधीश आहेत इरफान शेख आणि प्रकरण आहे मुंबईतील कॉर्डिलिया क्रूज प्रकरणाशी संबंधित। तेच 2021चं कॉर्डिलिया क्रूज प्रकरण ज्यामध्ये समीर वानखेडेंच्या टीमने फिल्म स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केलेली होती। हे सगळं प्रकरण नक्की काय आहे आणि या प्रकरणामुळे न्यायपालिकेबद्दल न्यायाधीशांबद्दल कोणते गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर 2021 मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पियर या न्यायालयामध्ये इरफान शेख हे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून काम करत होते। अंमली पदार्थ विरोधी कायदा अर्थात NDPS ॲक्टनुसार चालवले जाणारे अनेक खटले या इरफान शेख यांच्या न्यायालयामध्ये चालवले जात होते। इरफान शेख यांच्या सहीने पोलिसांनी NCBने किंवा इतर तपास यंत्रणांनी जप्त केलेले अंमली पदार्थ सीलबंद केले जायचे। मात्र हे इरफान शेख स्वतःच सीलबंद करण्यात आलेल्या लिफाफ्यांमधील अंमली पदार्थ बाहेर काढायचे, स्वतः त्याचं सेवन करायचे आणि त्यांच्या मित्रांना देखील द्यायचे आणि पुन्हा सीलबंद केलेले ते लिफाफे पूर्ववत करायचे, पुन्हा ते सील आहे तसं त्याच्यावरती चिकटवायचे। हे त्यांचं बराच काळ सुरू होतं। त्यानंतर 2 ऑक्टोबर 2021ला मुंबईतील कॉर्डिलिया क्रूजवरती सुरू असलेल्या पार्टीवरती समीर वानखेडे यांच्या टीमने कारवाई केली। या कारवाईमध्ये समीर वानखेडे हे माध्यमांमध्ये हिरो ठरले, तर फिल्म स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला गेला। मात्र त्यावेळी त्या कॉर्डिलिया क्रूजवरती आर्यन खान, त्याचे मित्र आणि इतरांसोबत हे इरफान शेख नावाचे न्यायाधीश देखील उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं। मात्र समीर वानखेडेंच्या टीमनी या इरफान शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। समीर वानखेडेंच्या टीमने आर्यन खान, त्याचे मित्र आणि इतरांना तर अटक केली, मात्र या इरफान शेख यांना समीर वानखेडे यांच्या टीमने मुंबईतील सैफी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी भरती केलं, ज्याची कुठेही नोंद होणार नाही अशा स्वरूपामध्ये हे उपचार सुरू करण्यात आले। त्यासाठी या इरफान शेख यांच्यासोबत काम करणाऱ्या 2 न्यायाधीशांनी मध्यस्थी केल्याचा देखील आरोप करण्यात आला। सैफी रुग्णालयामध्ये या इरफान शेख यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र पुढच्या उपचारांसाठी या इरफान शेख यांना मोठ्या रुग्णालयामध्ये हलवण्याची गरज होती। खाजगी रुग्णालयामध्ये जर या इरफान शेख यांना उपचारांसाठी दाखल केलं असतं तर भांडं फुटण्याचा धोका होता। त्यामुळं त्यांच्या 2 मित्र असलेल्या न्यायाधीशांच्या मध्यस्थीने या इरफान शेख यांना मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला। नायर रुग्णालयाच्या 6व्या मजल्यावरती उपचारांसाठी या इरफान शेख यांना दाखल करण्यात आलं, मात्र कागदोपत्री असा कोणताही रुग्ण नायर रुग्णालयामध्ये उपचार घेतो आहे याची नोंद करण्यात आली नाही। पुढे उपचारादरम्यान नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी इरफान शेख यांच्या ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट करण्यास सांगितलं, कारण उपचारांची दिशा निश्चित करण्यासाठी या टेस्ट करण्याची गरज होती। मात्र नायर रुग्णालयामध्ये त्यावेळी अशा टेस्ट करण्याची सोय नव्हती। त्यामुळं या टेस्ट मुंबईतील PD हिंदुजा नॅशनल हॉस्पिटलमध्ये कराव्या लागल्या आणि या टेस्ट दरम्यान इरफान शेख यांचं नाव पहिल्यांदा रेकॉर्डवरती आलं। PD हिंदुजा नॅशनल हॉस्पिटलमध्ये 7 ऑक्टोबरला या इरफान शेख यांच्या ज्या रक्ताच्या आणि लघवीच्या चाचण्या करण्यात आल्या त्या चाचण्यांमध्ये इरफान शेख यांनी कोकेन घेतलं असल्याचं नमूद करण्यात आलं।
एका न्यायाधीशांनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं या PD हिंदुजा हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये नमूद करण्यात आलं। त्यानंतर हे प्रकरण दडपण्याचे आणखी प्रयत्न सुरू झाले, मात्र हे हिंदुजा हॉस्पिटलमधील चाचण्यांचे अहवाल माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्या हाती लागले आणि त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला। त्यांनी कारवाईची मागणी केली, मात्र न्याय यंत्रणेने त्यांच्या मागणीला दाद दिली नाही। त्यानंतर केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणाबद्दल याचिका दाखल केली आणि याचिकेच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला। दरम्यानच्या काळात या इरफान शेख यांची बेलॉड पियर या ठिकाणावरून सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी असलेल्या न्यायालयामध्ये बदली करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची पालघर इथं दिवाणी न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली होती। केतन तिरोडकर त्यांच्या याचिकेच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते, तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती आणि या मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर इरफान शेख यांना न्यायाधीश पदाच्या सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय। ऑक्टोबर महिन्यापासून हे इरफान शेख नावाचे न्यायाधीश आता न्यायाधीश राहणार नाहीत असा निर्णय या शिस्तपालन समितीने घेतला आहे। या इरफान शेख यांच्याबरोबरच सातारमध्ये ज्यांच्यावरती लाचखोरी करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करण्यात आलेली होती ते निकम नावाचे न्यायाधीश देखील बडतर्फ केलेत। मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीने बडतर्फीची ही कारवाई करताना या शिस्तपालन समितीला त्यांच्या चौकशीमध्ये नक्की काय आढळलं हे मात्र सार्वजनिक केलेलं नाही। गोपनीयतेच्या कारणाखाली शिस्तपालन समितीने केलेली चौकशी ही सार्वजनिक करण्यात येत नाहीये आणि इथेच अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। पहिला प्रश्न तो अर्थातच जर या इरफान शेख यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर त्यांच्यावरती अटकेची कारवाई का नाही? जर सातारच्या निकम नावाच्या न्यायाधीशांनी 5 लाख रुपयांची लाच घेतली होती तर त्यांच्यावरती अटकेची कारवाई का नाही? या इरफान शेख यांना ज्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला त्या समीर वानखेडे यांच्या टीमवरती कारवाई का करण्यात येत नाहीये? हे असे अनेक गंभीर प्रश्न न्यायपालिकेबद्दल या 2 प्रकरणांमुळे उपस्थित होत आहेत। भारतातील नागरिकांना सध्या न्यायपालिका आणि न्यायालय आणि न्यायाधीश यांच्याबद्दल अनेक ठिकाणी शंका उपस्थित झालेल्या आहेत। अनेक प्रकरणांमध्ये या शंकांचं रूपांतर संशयामध्ये झालेलं आहे। हे संशय दूर करण्याची जबाबदारी याच न्यायपालिकेची आहे। मात्र गोपनीयतेच्या कारणाखाली या इरफान शेख यांनी नक्की काय केलं होतं, या शेख नावाच्या न्यायाधीशांनी नक्की काय केलं होतं हे जर दडवण्याचा प्रयत्न होत असेल तर सामान्यांच्या मनामध्ये न्यायपालिकेबद्दल जो संशय निर्माण झालेला आहे तो संशय आणखी वाढीस लागणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।